आता सकाळचं वातावरण तर टॉप होतं, पण भ्यायकाच आता पाऊस येतो का काय. त्याला जाऊन म्हटलं आपलं कॉलेजला उशीर झाला, जावं कॉलेजला, आणि डायरेक्ट गाडी व्यायला दोघांनी बी घेतली त्या. आणि त्यात त्याला बी माहित नव्हतं त्याचा पेपर कोणता आहे. मग कॉलेज सुटलं ना ओमक्या भावानं आम्हाला वडापाव बी चाललं व्हायचं म्हणलं चेष्टा करावं त्याच्यावर. राहुण्या भाऊ बी आपला कॅमेरा लाचत होता. गड्याला म्हणलं लाजू नको, तरी गडी ऐकतच नव्हता. मग वडापाव खाऊन गाडी बशी आलो, त्या दोघांची वाडा बघत बसलो. तवर गाडी बाहेर गाडीनं आलीतच, आणि रित्या काय रिएक्शन चांगलं देत होता. मग घरी येऊन जीवन मग न उशीर लावता दुकानात चाललो. त्यात काटा दिसल्यावर डोक्याच्या ठेणीच्या उडल्या. मग दुकानात आलेलो. परत 4 वाजता शैलेश भाऊ एडिटर बी आले. थोड्या वेळाने शैल्या भावानं आणलं मग समोसाचा बुक्का उडवला. तेवढ्यात मग मला लागला अर्जंट काम. म्हटलं आता घरी गेल्याच्यावर उपायच नाही, म्हणून घरी चाललो. आणि तेवढ्यात अनेक लागलं काम. आता ते काय म्हणले की तेवढं शेंगा घालण्याच्या होत्या हो. ती बी नांदगावला, आणि नांदगाव मध्येच आपलं अर्जंट काम होतं. त्याला बी घेतला संघ म्हटलं चल आता काम लागलं तर करून येऊया तेवढं. मग लागलं दुकानात शेंगा घातल्या, आणि ते दुसरं काम करायला गेलो. ती बी काम करून मग पेट्रोल पंपावर आलो. मग संध्याकाळी घरी जाता जाता स्वामींचं बी दर्शन घेऊन गेलो. जाता जाता तेवढं लाईक आणि शेअर करून जावा.